चला आता हिची राईड. हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काहीतरी नवीन ट्राय करतो आज. मी युट्यूब ब्लॉग ट्राय करतो आणि जास्त वेळ लांब जाणार नाही. आपण आज माळशेज घाटपर्यंत जाणार. बाय द वे सकाळी खूप जास्त पाऊस होता तरी आणि तो ऊत केलाय निघायचा, तर बघूया. आणि मोठा ब्लॉगचा पहिलाच प्रयत्न आहे, तर सांगा अँगल वगैरे कसं काय. करंटली मी गोप्रो शूट करतोय आणि मोबाईलवरती ऑडिओ रेकॉर्ड करतोय, तर लेट्स सी. आणि जर तुम्हाला जर व्ह्यू विचित्र वाटत असेल तर ऍडजस्ट करा, पहिला ब्लॉग आहे. नंतर आय गेस माउंट चेंज करू शकतो, कारण जास्त खाली लावलाय मी, काय आयडिया नव्हती म्हणून. पुढे बघ, पुढे बघ भाई, काय आहे चाललोय, कशाला करतोय काय. सरकते गाडी, ओजी सरकते. नाही रे, फील होतो. हिमालयन 450 आपले हिमालयन आणि लडाख, ती राईड आणि ही राईड खूप फरक आहे. नाही थ्रिलिंग आहे, सगळं मान्य आहे. ह्याच्याहून घाणेरडा रस्ता तिकडे, पण ती हिमालयन जी आहे ना, तिला ग्रिप वेगळीच आहे काहीतरी, आणि कॉन्फिडन्स पण येतो. ह्याच्यात येतच नाही, ही सरकते. तशी स्पोर्ट्स आहे, सुपर स्पोर्ट नाही काही, स्पोर्ट्स बोलतोय मी. ठीक आहे, ऍडजस्ट करा. तर फायनली डिसिजन झालाय. अंगाची अवस्था बघून आणि गाडीची अवस्था बघून आणि रोडची अवस्था बघून कॅन्सल करतोय 12वी. नको, सॉरी, हे कॅन्सल करतोय. माळशेज अजून 55 to 60 किलोमीटर होता सरळ. पण लास्ट टाइम कसं झालेलं, आम्ही कारने गेलो, म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा पण गेलो कारनेच गेलोय. बाईकने जायचा प्रयास पहिल्यांदाच आहे हा. तर मग आम्ही ही अवस्था बघून रोडची कॅन्सलच करतोय, की पावसाळ्यात तरी नको. सध्या आपण आपल्या सस्त्या 12वीमध्ये, आपल्या सस्त्या माळशेजला जाऊन येऊ. सिनिक रोड घ्यायचा तर मुरबाड मार्गे 12वी जाऊ, म्हणजे एक 10 किलोमीटरचा स्ट्रेच आम्हाला घाटातच भेटेल सिनिक. आता तेच करतो, अजून काय करणार. आला जे पाहिजे ते आलं. फक्त वाघ नको भेटायला. तुला काय वाटतं? युटर्न नाही, मग रेस. आता असं वाटतं इंटेन्स झालाय मावला काय. हे कारण की बाईक वरती मग जर आता इथं आपल्याला इंटेन्स वाटतंय ना, दापोलीला पण जाम वाटणार 100%. नाही, सरळ जायचं, रस्ता वाईट आहे. मला वाटतं पण टेम्पो सोबत जावा. आय एम जस्ट इमॅजिनिंग दापोली, की समज रात्री 7 वाजलेत आणि जायचंय आपल्याला, आता मार्केट मध्येच जायचंय समज. भाई बरं, मी ना जात तू बाईक भले खाली असतो, अजून नाराज उभी असतो, मी ना जात. हे पण ना चांगलं वाटतं, डिसिजन चांगला होता. इतका टेन्स आपल्याला माणसाचा नसता भेटला. माणसाला खुल्ला धुका तर ठीक आहे, धुका काय नवीन नाही राहिला आता, पण ही जी फील येते ना आता, ही थोडीशी वाटली माझी पहिले. अरे हो, चढ ना बाबा, हो स्पोर्ट्स माहितीये, दिसत पण नाही मला आता. उडते गाडी, उडते, हे होते. बस झाली, जास्त पुढे पण नको. जास्त वाकडे होते बे इथे. सर्वात पहिले अंग धुवायला. मागे बघ, तुझी बॅग बघ, हे बघा पूर्ण गेडेगिरी झाली आहे.
तर पोचलो. ही कंडिशन घर. पोचलो 12वी. हे बघा जे माखलेलं ना ते साफ करून घेतलं. आता एकदम क्लीन अँड क्लिअर फुल बॉडी वॉश. आता इथेच फालतूगिरी करणार आम्ही 1 ते 1.5 तास काहीतरी असंच बसणार. याच गोष्टी पडला असता बेकार. हमरे तिथे पडशील तर मरशील बिरशील लागेल अंगाला पाण्यात ना उतर ना. आता हेच 1-1.5 तास हेच चालणार. आणि मी फुटेज चेक केली गोप्रोची. काय झालंय माउंट आहे ना हा हेल्मेट असा आहे ना तो हेल्मेटला ना मी इथे माउंट केला आणि तो हेल्मेट असं थोडं खाली टिल्ट आहे. त्यामुळे लफडा असं झालंय की बाईक टाकी माझ्या मांड्या हँडल थोडं पुढचं दिसते पण मेन रोड नाही दिसत आहे पुढचा. असा मुद्दा आहे. तर मग बघू कुठे कुठे काय काय फुटेज काढता येईल तेवढीच काढीन. जास्त ठेवणार नाही मोठ्या ब्लॉगच्या नावाने. आणि बस बाकी पुढे दिवसात अजून काय ना काय होईल ते दाखवतो तुम्हाला मी. काय ना काय होणार आहे. चला पोरांनो आता निघायची गोली घेतो. 1 तास बसलो आम्ही या स्पॉटला. विदाऊट नेटवर्क शांत वाटला. सकाळी कटकट नाही हॉर्न पण नाही गाड्यांचे कुठे. विकेंड असून आता निघतो BMW वर. आणि मे बी लोटस चाललोय आता. मे बी म्हणजे 99% तर लोटसच जाणार. पण त्याआधी कुठेतरी खाणार पण. भूक तर लागली. लोटसला का जाणार आहे ते माहिती आहे मला का जाणार आहे. पण तुम्ही जरा सरप्राईजमध्येच राहा. थोडंसं किंचितचं कॉन्टेंट काहीतरी कॉन्टेंट दे. ओजी मला आला ट्रेलर आला. चला पोरांनो निघतो आता. खाऊन लोटसला जाऊ. खातो पहिले आणि लोटस रिसॉर्ट तो आपल्या जुना ब्लॉग आहे का आपला बाली नावाचा तर तिकडे. तर बघा ही अवस्था बघा. फक्त एवढीसा वेळ पाऊस पडलाय ना. ही अवस्था बघा. ही अंबरनाथ MIDC रोड आहे. नाही नेवाली ना काय अवस्था बघा. पाणी पुढचं डार दाखव. आपण नाही पडणार पण आता काय करू शकत नाही. ऑप्शन नाही माझ्याकडे. नाही पडणार पण कधी पडू का. सायलेन्सरला थोडा वरती आहे त्यामुळे लफडा नाही का. काय अवस्था पोरांनो. हे कंटिन्यू माझ्या पायांच्या अंघोलच चालू आहे. आता नाही कधीपासून. आता तो ओव्हर झाला म्हणून व्हिडिओ काढायला घेतली. तर फायनली जसं तुम्हाला सांगितलेलं की आम्ही लोटस जाऊ शकतो. तर मग कन्फर्मेशन आलं आणि मी लोटस पोचलो आहे आता. तर बाईकवर आलो आहे. तोंडावर धूळ वगैरे ही साफ करतो आणि तुम्हाला भेटतो परत. ठीक आहे चला आता हिची राईड. चलो भाया बॅस्टियन चलो. आज आपला सरप्राईज.
तास झाले. तेच बोलतोय. आवाज होत नाही ना. Lo que yo puedo hacer, siento la fuerza crecer, ya no me puedo esconder, las voces que me quieren parar, solo me hacen nada. तर बाय द वे आपण आता हा ब्लॉग इथंच संपूया की BMW आपण जेव्हा बसलो त्यानंतर इतका त्यात आपण गुंतलो, म्हणजे इतका मी गुंतलो त्यात, इतकी मजा येत होती की मग पुढे काय शूट नाही केलं का काय नाही केलं. आणि आता करंटली मी तिकडनं घरी चाललो आहे. भिजतोय पावसात, चिल आहे आज, जरा डोकं शांत आहे. पावसात मजा येते जरा पावसात भिजायला आणि वेदर चांगलं आहे. आय मीन ठीक आहे, काही बडबडत असेल मी, पण मजा आली ऑल ओव्हर. वाकडा तिकडा ब्लॉग होता आजचा, पण इथेच संपूया. ठीक आहे, चलो गुड बाय. बाय आता मी BMW चालवतोय, दिसत नसेल तुम्हाला. चला, रिस्की ड्रायव्हिंग आहे एका हाताने, पण नाही करत. चला बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. हां बस एवढंच, चला ठीक आहे, बाय बाय. नाही रा, वाव.